सुरुवातीलाच बातमी आहे बीडमधून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाचा लढा पुन्हा तीव्र होणार आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज मांजरसुंबा इथे निर्णायक बैठक होती आहे। या बैठकीतून सरकारला ठोस इशारा दिला जाणार आहे। सरकारला ठोस इशारा दिला जाणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। 29 ऑगस्टला मुंबईकडे कूच करण्यापूर्वी होणारी ही सभा मराठा समाजाची दिशादर्शक ठरणार आहे। जिल्हाभरातून हजारो समाज बांधव आजच्या बैठकीला मोठ्या संख्येने दाखल होत आहेत। विशेष म्हणजे ही शेवटची निर्णायक बैठक देखील मानली जाणार आहे। तर थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होत आहे। 29 ऑगस्टला मुंबई चलोचा नारा मनोज जरांगे यांनी दिला। त्याच पार्श्वभूमीवर अनेक बैठकांचं सत्र सध्या सुरू आहे आणि मनोज जरांगेंच्या अध्यक्षतेत बीडमध्ये ही महत्त्वाची बैठक पार पडते आहे। ही शेवटची निर्णायक बैठक देखील मानली जाते आहे। या बैठकीत नेमके कोणते धोरणात्मक निर्णय होणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होणार असल्याचं कळत आहे। 29 ऑगस्टला मुंबईकडे कूच करण्याआधी ही सभा महत्त्वाची ठरणार आहे। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील 27 तारखेला मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत। तत्पूर्वी बीडच्या बाळाघाटावर एक निर्णायक सभा पार पाडणार आहे। या सभेच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। आपण बघू शकता तिथं कोकलिंग देखील उभा करण्यात आलेला आहे। या कोकलिंगवरती आहार आहेत, फुलांचा वर्षाव त्यांच्यावरती करण्यात येणार आहे। जेसीपी देखील इथे उभे करण्यात आलेले आहेत। यातून फुलांचा वर्षाव त्यांच्यावरती करण्यात येणार आहे। एकीकडे बघू शकतात की घोषणाबाजी होते, माऊले सज्ज झाले आहेत जरांगे पाटलाच्या स्वागतासाठी। माझ्यासोबत काय सांगा कशा पद्धतीची तयारी करण्यात आली आहे? संपूर्ण गावखेड्यातनं मनोजरांच्या इशारा सभेसाठी या ठिकाणी जमा झालेला आहे। संपूर्ण सकल मराठा समाजाला गेल्या कित्येक वर्षापर्यंत जर आपण पाहिलं तर हा आरक्षणाचा प्रश्न दादांच्या माध्यमातून सुटू शकतो ही मराठा समाजाला खात्री आहे। त्यामुळे आज या ठिकाणी बालाघाटावर मनोज जरांगे पाटील सरकारला निर्वाणीचा इशारा देणार आहे आणि ही लढाई जी आहे ती आरपारची लढाई। त्यामुळे आम्ही यावेळेस सर्व सकल मराठा समाज मुंबईमध्ये घुसणार आणि आरक्षण दादांच्या नेतृत्वाखाली मिळवून घेणार। कशा पद्धतीने तयारी करण्यात आलेली आहे? स्वागताची काय तयारी? जोरदार तयारी झाली। स्टेजची असेल, बॅनर असतील, सगळं मांजरसुंबा परिसर, बालाघाट परिसर सगळा सजला आहे आणि आतापर्यंत इथं 21 जेसीबी आल्यात, 2-3 क्रेन आले, 3 क्रेन आहेत आणि उत्स्फूर्तपणे सगळी तयारी सुरू आहे। मराठा बांधव मोठ्या औत्सुक्याने दादाचं भाषण ऐकायला इथं हजारोच्या संख्येने आलेत। अजूनही काही बांधव येत आहेत, सगळे दादाची वाट बघतायत आणि या सरकारला दादा काय इशारा देत आहेत, या सभेतून महिलांना काय दादा इशारा एक संघर्ष संदेश देत आहेत तेही महत्वाचं ठरणार आहे। कारण आमच्या महिला भगिनींना मुंबईला येणार नाही, मग इथली रणनीती काय असेल आणि सगळ्या तरुण बांधवांना, सगळ्या मुंबईला येणाऱ्या बांधवांना मनोज दादा कशा सूचना देते आणि कोणत्या पद्धतीनं मुंबईला जायचं हे सांगून मराठा समाजाचे असणारे ओबीसीतल्या आरक्षणाचा प्रश्न, तिन्ही गॅजेट असतील, हैदराबाद गॅजेट, सातारा गॅजेट आणि मुंबई गॅजेट सह सगळे सोयऱ्याची अधिसूचना असेल हे सगळं मंजूर करण्यासाठी आणि मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी गेल्या 2 वर्षापासून मनोजदादा लढत असताना सरकारनं वेळोवेळी चालढकल केलेली आहे। 2 वर्ष वेळ दिलाय तरी अजूनही काही निर्णय होत नाही। म्हणून आता मुंबईची लढाई ही ऐतिहासिक असेल, निर्णायक असेल आणि त्याचा इशारा देण्यासाठी दादा आज या पार्श्वभूमीवर इथे येत आहेत। जरांगे पाटलांचं आंदोलन म्हणलं की महिलांचा सहभाग नेहमीच असतो। आज किती संख्येने महिला या आंदोलनात सहभागी होतील? आज मनोज दादा जरांगे पाटील यांच्या पाठीशी महिला पूर्ण महाराष्ट्रातून आहेत। आज सुद्धा महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत। मनोज दादा जरांगे पाटील महिलांना काय सांगणार आहेत हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे, ऐकणं गरजेचं आहे। आज बालाघाटवर मराठा मावळ्यांनी मोठ्या जल्लोषामध्ये आज मनोज दादा जरांगे पाटील यांचं स्वागत करून मनोज दादा सर्व मावळ्यांना काय इशारा सभेतून सांगणार आहेत त्यासाठी आज आपण सर्व महाराष्ट्रातून तमाम सगळ्या मीडियावर लक्ष असावं। इथूनच इशारा मनोज दादा देणार आहेत, एवढीच मी इथं सांगू शकते। इशारा नक्कीच या आंदोलनासाठी सभा या ठिकाणी पार पडणार आहे, याची जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात आली आहे। आपण बघू शकता की कशा पद्धतीने ही तयारी करण्यात आलेली आहे। लाखोच्या संख्येने जे अनुयायी आहेत, जे सैनिक आहेत ते या ठिकाणी दाखल होणार आहेत। NDTV मराठीसाठी मी आकाश सावंत, बीड।